नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. महात्मा गांधीजींची शहराकडून खेड्याकडे चला ही संकल्पना घेऊन आम्ही वाटचाल करत असून त्याचाच भाग म्हणून आम्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला-मुलींची शाळा नंबर 1 व 2 मधील विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपये खर्चून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे, असे प्रतिपादन वीर बॅग इंडिया कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत होते. जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुला-मुलींची शाळा नंबर 1 व शाळा नंबर 2 येथील मुला-मुलींच्या पिण्याच्या पाण्याची अडचण व गैरसोय विचारात घेऊन वीर बॅग इंडिया या फ्रान्सच्या कंपनीने त्यांच्या CSR फंडातून 2.5 लाख रुपये किमतीचे ताशी 250 लिटर क्षमतेचे RO वॉटर फिल्टर नॉर्मल तसेच गार पिण्याच्या पाण्यासाठी या शाळेला भेट दिली. या वॉटर फिल्टरचे उद्घाटन आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विक्रम फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी सायकलींचे वाटपही करण्यात आले. या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने शाळेला इलेक्ट्रिक लहान मोटार पंप भेट देण्यात आला. यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामामुळेच जनावरांसाठी खाद्य व औषध पुरवणारी कंपनी वीर बॅग इंडिया या कंपनीने 2.5 लाख रुपयांची फिल्टर पाण्याची यंत्रणा कार्यान्वित करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घ्यावा असे आवाहनही श्री आमदार सावंत यांनी केलं आहे. यावेळी पंचायत समिती जतचे गट शिक्षण अधिकारी श्री राम फरकांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख, विक्रम फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र माने, वीर बॅग कंपनीचे अधिकारी अभिजित पाटील, दिनेश जाधव, अहिल्यादेवी होळकर समितीचे विलास, डॉक्टर मिलिंद ऐनापुरे, डॉक्टर प्रवीण वाघमोडे, डॉक्टर ऋतुराज शिंदे, अमोल कापसे, योगेश शिंदे यांच्या काळे, शाळा नंबर 2 व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज अलगूर, रोहिणी जाधव, वरिष्ठ मुख्याध्यापक संभाजी कोडक, जैनुद्दीन नदाब, शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, शफीक इनामदार, श्रीकांत सोनावणे, समाधान शिंदे, श्रीकृष्ण पाटील, बादल सरजे, संतोष देवकर, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, व्यवस्थापन समितीचे मोहन माने पाटील, राजेश चाचे, आशा हावळे, मीनाक्षी शिंदे, सुजाता कुलकर्णी, विशाखा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक संभाजी कोडक यांनी मानले. आणि खास करून ज्या कंपन्यांनी आज हे स्पॉन्सर केलं त्यांचे सगळे सर्व प्रतिनिधी, आमचे पत्रकार बंधू, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, पालक आणि विद्यार्थी. खरं तर जत तालुका हा आपला कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्या तालुक्यात या शिक्षणाच्या प्रायोरिटीनं ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आज ज्या ज्या संस्थांनी या ठिकाणी आपलं कर्तव्य म्हणून, ते कर्तव्यच म्हणतो, कारण हे आपण जरी एकीकडं 75 वर्ष साजरा अमृत महोत्सव वर्ष स्वातंत्र्य मिळवल्यापासून साजरा करतोय, पण जत सारख्या दुष्काळी भागात अजून सुद्धा म्हणजे मूलभूत गरजा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाहीत या निमित्तानं आपल्याला. आणि मग अशा परिस्थितीत ज्या संस्थांनी आज पुढे येऊन या एक प्रकारचा हा मदतीचा हात दिलाय त्याबद्दल एक तालुक्याचा जबाबदार म्हणून मी आपल्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद देतो. आणि निश्चितपणानं पाटील साहेब, आपण जी अपेक्षा आमच्या विद्यार्थ्यांकडून केलेली आहे, आता माझ्या माहितीनुसार जवळजवळ आमच्या तालुक्यातले जे IS आणि म्हणजे काय म्हणतात ते सुपर क्लास 1 आणि क्लास 1 अधिकारी जवळजवळ 83 लोक आज आपल्या या तालुक्यातनं या मातीतनं गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याची सुरुवात जर झालेली असेल ती ग्रामीण भागातल्या म्हणजे मैदानी खेळापासून झाली. आणि प्रामुख्यानं त्यात कंटीच्या मोठ्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. ज्यांनी पहिला अधिकारी असा झाला की तो प्रशासनातला या ठिकाणी काय म्हणतात की सुपर क्लास 1 अधिकारी झाला. आणि मग त्यांचा आदर्श घेऊन बरेचसे घडले आणि आतापर्यंत जवळजवळ 83 लोक आज आपल्या ज्या पद्धतीनं त्यांचं कर्तव्य आज काय म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन त्या पद्धतीनं केलं. पण आज बरेचसे इथं पालक सगळे मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित आहे.
की एक आहे की आपण कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं त्याच्यापेक्षा आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपण किती जागरूक आहोत हे या ठिकाणी आज या उपस्थितीवरनं कळतंय. म्हणजे आज जर आपल्या मुलांना आपण शिक्षण चांगल्या पद्धतीनं दिलं तर आपल्या तालुक्याचं शाळेचं सगळ्याच पद्धतीचं एक नाव आपल्या सगळ्याच क्षेत्रात होणार आहे. ते अशा पद्धतीची जी काही पाटील साहेब तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या निश्चितपणानं या आमचे विद्यार्थी येणाऱ्या काळात हा एक उज्ज्वल जत तालुका येणाऱ्या भविष्यात आपल्याला दिसेल. आणि निश्चितपणानं आणखी एकदा मी मनापासून तुमच्या सगळ्याच संस्थांचे म्हणजे वेरेबल अॅनिमल हेल्थ, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर समिती, त्याचबरोबर विक्रम फाउंडेशनचे आमचे उपाध्यक्ष माने सर यांचे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि अशा पद्धतीनं की येणाऱ्या काळात आपली जबाबदारी म्हणजे कर्तव्य मी म्हणणार नाही, कारण कर्तव्य म्हणलं की परत आणि वेगळा हे येतोय, पण जी आपली जबाबदारी आहे त्या जबाबदारी ओळखून आपण फुल ना फुलाची पाकळी जर या याच्यात आपला जर सहभाग नोंदवला निश्चितपणानं हा येणारा जत तालुका हा काळ येणारा काळ हा जत तालुक्याचा एक उज्ज्वल भविष्याचा या निमित्तानं आपल्याला एक दिसणार आहे. मी परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.